ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण घरी आलेले असतात, एकदम उदास बसलेले असतात. तर पूर्णा आजी म्हणतात, आज खऱ्या अर्थाने आपल्या घरातली इडापिडा टळली आहे आणि जिच्यामुळे हे शक्य झालंय ना, तिलाच हा दिवा लावू देत. आणि तसाही हा अधिकार मोठ्या सुनेच्याच असतो. आता ज्या सायली, ज्या देवापुढे दिवा लाव अस आता आजी सायलीला सांगतात, तेव्हा हे ऐकून आता अर्जुन सायलीला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. कारण पूर्णा आजी स्वतःने सायलीला मोठ्या सुनेच्या मान सायलीला देवासमोर जाऊन दिवा लावायला सुद्धा सांगतात. सायली खूप आनंदाने अर्जुन आणि प्रतापकडे पाहते आणि म्हणते की हो पूर्णा आजी. सायली आता देवासमोर जाते आणि लगेचच दिवा लावू लागते. त्यावेळी अर्जुन कौतुकाने सायलीकडे पाहतो, कारण खऱ्या अर्थाने आज सायलीला तिचा मान मिळालेला असतो. त्यानंतर सायली आता दिवा लावते आणि मनोभावे टीव्ही समोर नमस्कार करते. तर प्रताप आता नेमका सायलीकडे मागे पाहतो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहतो. तो सुद्धा अगोदर देवाला नमस्कार घालतो. तेव्हा प्रताप आता लगेचच सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो. सायलीला समस्त बाबा आले. मग आता देवासमोर दिवा लावताना अजिबात डोळ्यातून अश्रू आणू नये, कारण हा आनंदाचा प्रसंग आहे. म्हणजे चेहरा कसा हसरा आणि आनंदीच हवा. आज तुझा आणि तुझ्या नव्याचा विजय झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा दुःखाचा नाही, तर आनंदाचा आहे. मग त्यानंतर सायली आता प्रतापच्या सांगण्यावरून आपले अश्रू पुसते आणि म्हणते, बाबा आज कोर्टामध्ये जे काही घडलं या गोष्टीचा आम्हाला अंदाज होताच, पण तुम्हा सगळ्यांसाठी हे खूपच अनपेक्षित होतं ना. त्यावेळी प्रताप बिचारा खाली मान घालतो आणि म्हणतो, बाळा तो आमच्याच आंधळेपणा होता, पण कसा आहे ना, त्यामुळे तुमचे यश हे कमी होत नाही. आता तुझं मनापासून अभिनंदन, कारण तू तुझ्या बाबांसाठी लढलीस आणि शेवटी जिंकून सुद्धा दाखवलास. आता खरं सांगू, प्रत्येक बापाला तुझ्यासारखी मुलगी मिळायला हवी. तेव्हा सायलीला आता खूप म्हणजे खूप आनंद होतो की मला एवढा चांगला मान बाबांनी दिलाय. त्यामुळे तिचे डोळे पुन्हा एकदा पाणवतात आणि ती विचारते, काय बाबा खरंच? मग आता प्रताप म्हणतो, हो बाळा. तेव्हा ती पटकन प्रतापला मिठी मारते. प्रतापही तेवढ्याच मायेने आपल्या सुनेला म्हणजे लेकीला जवळ घेतो. अर्जुन हे सगळं काही पाहत असतो की सायलीने किती माणस कमवली आहे, म्हणून त्यालाही आता तिच्याबद्दल खूप कौतुक वाटतं. तर आता दुसरीकडे रविराज हा आपल या रूममध्ये येतो. तर प्रतिमाच्या आता थोड दुखत असल्यामुळे ती शांतपणे झोपलेली असते. आता रविराजच्या मनामध्ये खूप प्रश्नांनी गोंधळ घातलेला असतो आणि कोर्टामध्ये जे काही प्रसंग घडले ते आता त्याच्या नजरेसमोरून पुन्हा एकदा जातात. त्याचबरोबर तो आता प्रतिमाकडे पाहत राहतो. मग आता प्रिया जेव्हा त्याला सापडली होती, म्हणजे जेव्हा ती आपली ओळख घेऊन घरी तन्वी अशी आली होती, तेव्हाचे देखील प्रसंग आता रविराजला आठवतात की जेव्हा माझं बाळ म्हणजे माझी तन्वी मला सापडली होती, तेव्हा मला जगातील सगळ्यात मोठा आनंद मिळाला होता. आणि आज तिने काय केलंय? आतापर्यंत जे काही बोलली ते सगळं काही खोटं होतं असं रविराजला आता वाटतं आणि भामट्या प्रियावरचा विश्वासच त्याचा आता उडतो. त्याचबरोबर प्रियाच्या अर्जुनबरोबर ज्या दिवशी साखरपुडा असतो तेव्हा प्रिया खूप छान दिसत असते आणि तेव्हा रविराजने तिला कॉम्प्लिमेंट दिलेली असते, बाळा खरंच तू खूप छान दिसतेस आणि लहानाचं मोठं होताना तुला मला पाहताच आलं नाही आणि माझं बाळ म्हणण्याचं सुख सुद्धा अनुभवता आलं नाही. आणि तुला सांगू तन्वी, अगं मला असं वाटतं ना ही वेळ अशीच इथे थांबवून राहावी. हे सगळं रविराजच प्रेमाचं बोलणं आता त्यालाच आठवत असतं आणि प्रियासुद्धा त्याच्यावर आता अगदी छानपैकी बोलत असते. मग प्रियाच हे बोलणं खोट सगळं होतं हे रविराजला समजतं. आता त्याच्या मनामध्ये खूपच दुःख असतं. त्यामुळे तो प्रतिमाचा हात हातात घेतो. तेव्हा त्याला आठवतं की अर्जुनने कशाप्रकारे तन्वीच पितळ उघड केलं, कारण प्रिया अर्जुनच्या दबावाखाली आली आणि तिने सगळं सत्य सांगितलं.
त्यावरती प्रियाने जी साक्ष दिलेली असते की गोळी मी नाही झाडली, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की साक्षीने झाडली आहे, हे सगळं आठवून रविराज क्षणातच आता कोसळतो. बिचायाच्या अश्रूंचा पुन्हा एकदा बांध फुटतो आणि तो खूप म्हणजे खूप रडू लागतो. सगळं काही अगदी त्याला संपल्यासारखं वाटतं, कारण तो एक प्रतिष्ठित वकील असतो. त्याचबरोबर प्रियाने ही जी काही माती खाल्लेली असते ती आता अख्ख्या महाराष्ट्रासमोर जगजाहीर झालेली असते आणि त्यामुळेच रविराजची आता सगळी इज्जत धुळीला मिळालेली असते. त्याचबरोबर जज साहेबांनी जो काही प्रियाला शिक्षेचा आता निर्णय दिलेला असतो तो म्हणजे 7 वर्षांची सक्त, तिला ला जेल होणार, हे जज साहेबांचे बोलणं देखील आठवून आता रविराजला त्रास होतो. मग आता त्याला समजत आपली लेक जेलमध्ये आहे, परंतु प्रतिमाला तर याबद्दल काहीही माहीत नाहीये अजून, असं आता तो मनातच म्हणतो आणि लगेचच प्रतिमाकडे पाहतो. इकडे घरातील सगळे जण अजूनही उदास बसलेले असतात, भामट्या प्रियाच्या विचारातच असतात. तेवढ्यातच सायलीने सर्वांसाठी कॉफी केलेली असते आणि ती सगळ्यांसाठी तेथे हॉलमध्ये घेऊन येते. अगोदर ती पूर्णा आजींना म्हणते, कॉफी घ्या ना. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, नको, माझी इच्छाच नाहीये. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुनला ही वाईट वाटतं. त्यानंतर सायली म्हणते, आई अहो, तुम्ही तरी घ्या ना कॉफी. तेव्हा मला नको आहे कॉफी, असं कल्पनाच म्हणते. त्यानंतर आता सायलीला समजत कोणीच कॉफी घेणार नाही, कारण आता प्रतापने सुद्धा नकारच दिलेला असतो. अस्मितासाठी सुद्धा तिने स्पेशल वेलची घालून मळमळायला नको म्हणून कॉफी सुद्धा बनवलेली असते. त्याने सुद्धा कॉफी पिण्यासाठी नकार दिल्यामुळे आता लगेचच सायलीला वाईट वाटतं. ती म्हणते, बरं ठीक आहे, मी सर्वांसाठी गरमागरम आता पिठलं भाकरी बनवते. त्यावेळी आता अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. मग आता सायली म्हणते, बनवू ना मी. तेव्हा अर्जुन हो म्हणतो, परंतु आता कल्पना म्हणते, मला अजिबात काही खाण्याची इच्छा नाहीये असं म्हणून ती आता रागातच रूममध्ये जाते. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. त्यावेळी प्रताप सुद्धा उठतो आणि सायलीला म्हणतो, सायली सॉरी, पण माझी सुद्धा काही खाण्याची इच्छाच नाहीये. मग आता त्यानंतर पूर्णा आजी म्हणतात की चल अस्मिता, मला माझ्या रूममध्ये घेऊन चल, आता मला झोप येईल की नाही माहीत, परंतु थोडीशी पडते मी, मला बरं वाटेल, जरा माझं डोकं सुद्धा थोडं शांत होईल असं म्हणून त्या तेथून जात असताना सायली म्हणते, पूर्णा आजी अहो, तुम्ही अशा उपाशीपोटी गोळ्या कशा घेणार? उपाशीपोटी अशा गोळ्या घ्यायच्या नसतात असं जेव्हा सायली म्हणते ना, तेव्हा पूर्णा आजी म्हणतात की जाऊ दे, काही हरकत नाही असं म्हणून त्या रूममध्ये निघतात. तेव्हा घरातील सगळेजण आता तेथून गेल्यामुळे ते सुद्धा अगदी उपाशीपोटी ते पाहून आता सायलीचा संताप होऊ लागतो. मग आता अर्जुन म्हणतो की सायली, यांच हे वागणं असं नॉर्मल आहे, तू काळजी करू नकोस, कारण त्यांना होतोय त्या गोष्टीचा त्रास. सायली संतापानेच म्हणते, त्या भामट्या प्रियाला काही कळत नाही का हो? तिला समजलं नाही का की या घरामध्ये सगळ्यांच्या तिच्यावर किती जीव होतात ते, आणि या सगळ्यांचं काय होईल याचा विचार तिने कधी केलाच नसेल का हो? तेव्हा अर्जुन म्हणतो की शांत हो, आणि एवढाही त्रास तू करून घेऊ नकोस, कारण तन्वीने जे काही केलं त्याची शिक्षा तिला मिळालीच आहे, कारण घरच्यांना सुद्धा एवढा मोठा शॉक बसलाय आणि त्यांची लाडकी सून असं काही करू शकते याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता, किंवा त्यांना एक्सपेक्टच नव्हतं की तन्वी असं काही करू शकते, कारण घरातील सर्वांचा तन्वीवर खूप विश्वास होता ना, कारण त्यांचा खूप मोठा विश्वासघात झालाय आणि त्याचाच त्यांना त्रास होतोय. तू त्यांना थोडा वेळ, सगळं काही ठीक होईल असं अर्जुन सायलीला समजावतो. मग आता सायली म्हणते, आणि याचा सगळ्यांना खूप त्रास होतोय अहो, त्या प्रियाला काय फक्त पुरावे मिटवल्याची शिक्षा मिळाली आहे, आणि या सगळ्यांच्या भावनांशी ती जी खेळली आहे याची शिक्षा तिला कोण देणार आहे? कोर्टाने
तिला 7 नाही तर 14 वर्षांची शिक्षा दिली पाहिजे होती, असं सायली खूप म्हणजे खूपच चिडून म्हणते. तेवढ्यातच आता प्रियाची बाजू घेणारा अश्विन तेथे येतो आणि मोठ्यानेच ओरडतो, काय बस, एवढीच शिक्षा म्हणजे फक्त 14 वर्षांची पण नाही, अरे 14 वर्षांची नाही फक्त. तिला तर फाशीच व्हायला हवी होती हो, की नाही? आणि तुझी तर हीच इच्छा असेल ना, की एकदा का तन्वीला फासावर लटकवलं की तुझं मन शांत होईल, असे आरोप आता अश्विन सायलीवर करतो. तेव्हा सायली म्हणते, हे पहा अश्विन भाऊजी, असं काहीही नाहीये, पण गुन्हा हा गुन्हाच असतो. त्यावेळी अश्विन म्हणतो, एवढा मोठा काय गुन्हा केला होता, फक्त खोट बोलली, एवढा मोठा गुन्हा झाला का हा? आणि या घरामध्ये सर्वात जास्त खोट ना कोणी बोललं असेल तर तुम्ही दोघे बोलले आहात, असं अश्विन प्रियाची बाजू घेत अर्जुन आणि सायरीला खूप बोलत असतो. त्या दोघांनाही सुनावत असतो, जेणेकरून आता तुम्ही चुकला आहात आणि माझ्या तन्वीवर खोटे नाटे आरोप करताय का? तुम्हाला तिला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती ना, म्हणजे तुमचं मन समाधान झालं असतं काहीही आरोप करत. अश्विन अगदी प्रियाची बाजू घेत अर्जुनला बोलतो. त्यामुळे आता अर्जुनच्या स्थळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा अर्जुन सुद्धा आता खूपच चवताळतो आणि विचारतो, काय आम्ही अडकवलंय का तुझ्या तन्वीला? अरे आम्ही काही केलं नाही, कारण तुझ्या त्या तन्वीने ना स्वतः कबूल केलं कोर्टात, आणि तिथले फुटेजेस आता सुद्धा ऑनलाईन आहे, ते तू बघू शकतोस, असं अर्जुन शांतपणे आता अश्विनला समजावतो. पण आता वेडा झालेला अश्विन मला ते बघण्याची अजिबात गरज वाटत नाहीये, समजलं? कारण मला माहिती आहे ना, तुम्ही दोघेही आधीपासूनच तिच्या खूप राग करता, आणि सायली ही तन्वी तुझ्या नव्याशी लग्न करणार होती, याचा राग तू आता काढतयस का? असं रागातच अश्विन विचारतो. अश्विनचे हे खोटे नाटे आरोप ऐकून आता सायली जरा हादरतेच आणि विचारते, अहो अश्विन भाऊजी, तुम्ही कुठले विषय कुठे घेऊन जाताय कळतं का तुम्हाला काही? मग आता पुढे तो म्हणतो, तू तिच्या आणि दादाच्या मध्ये आलीस, समजलं? आणि मग त्यानंतर तिची जी अवस्था झाली ना, त्यातून फक्त मी आणि मीच तिला बाहेर काढलं आहे, आणि आता तू काळजी करू नकोस, मी सुद्धा तिच्यासोबत अजूनही उभा राहणार आहे, असं अश्विन स्पष्ट मत अर्जुनला सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन अरे कुठला विषय तू कुठे घेऊन जातोस? अरे अगोदर जाऊन बघ ना कोर्टामध्ये नक्की झालंय काय? त्याचवेळी आता अश्विन चवताळूनच म्हणतो, अरे तू तर मध्ये बोलूच नकोस, अरे या सायलीने तुझे कान भरले आणि म्हणून तू तिच्यावर वाटेल ते आरोप केलेस, आणि हिच्या सांगण्यावरून तू तिला जेलमध्ये पाठवलस. अरे बायकोच्या ताटाखालचना तू मांजर झालास, मांजर, असे आरोप जेव्हा अश्विनच अर्जुनवर करतो, तेव्हा अर्जुन मात्र खूपच चवताळतो आणि शट युअर माउथ अश्विन असं रागातच म्हणतो. त्याच्या सनकण कानाखाली ओढणार तितक्यातच सायली आता लगेचच अर्जुनला पकडते आणि याच्या हातच धरून ठेवते. मग आता सायलीला सुद्धा अश्विनचा खूप राग आलेला असतो. ती येत्या दोघांच्या मध्ये मात्र काही बोलत नसते. तो म्हणतो, अरे जरा डोळे उघडे ठेव आणि कान सुद्धा, आणि कोर्टामध्ये जाऊन बघ तुझ्या बायकोने काय केले, ऐक तिचे प्रताप जरा, आणि तिच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा कमी कर जरा. अरे आता अख्ख्या जगाला सुद्धा समजले की तुझी बायको ना किती खोट बोलत होती. अरे तू तुझ्या बायकोच्या प्रेमात फार वेडा झाला आहेस, असं जेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन मात्र अजूनच रागात म्हणतो, हो आहे, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, काय करणार आहेस तू? अरे कारण तिचं कसं असतं, पोटात एक आणि ओठात एक, तुझ्या बायकोसारखं नसतं, असं म्हणून तो जेव्हा साईला पुन्हा एकदा बोलतो, अर्जुन मात्र खूपच भडकतो आणि अश्विनवर पुन्हा एकदा धावून जातो. रागातच म्हणतो, अश्विन, असं म्हणून तो त्याला आता चांगलाच एका कानाखाली मारणार असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो थांबा जरा. मग आता सायली शांतपणे म्हणते, अहो तुम्ही आत्ताच म्हणालात ना की घरच्यांना वेळ द्यायला हवा म्हणून, तसाच आपण अश्विन भाऊजींना सुद्धा वेळ देऊयात ना. तेव्हा अश्विन आता रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोलू लागतो,
आणि म्हणतो, सायली, तू तुझी ही नाटक आहेत ना ती अगोदर बंद कर आणि जा बरं जाऊन सेलिब्रेट कर असं तू म्हणतो तेव्हा सायलीला अजूनच वाईट वाटतं की अश्विन भाऊजी माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवायला तयार नाहीत. अगं, तुझी बालपणीची मैत्रीण जिचा तू तिरस्कार करत असतेस ना, तिला जेल झालीये जेल. आणि त्या दोघांनाही तो अगदी दमच भरतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या नवराना अजून जिवंत आहे असं म्हणून तो तेथून निघून जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन थांब. तरीही आता अश्विन ऐकत नसतो. त्याचवेळी सायले विचारते, तुम्हाला आवाज चढवायची काय गरज काय होती हो? तर वरती सगळ्यांना ऐकू गेलं असतं तर मग काय केलं असतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, ऐकू दे ना सगळ्यांना, त्यांनाही कळू दे ना, त्यांचा मुलगा बायकोच्या प्रेमापोटी काय काय करतोय ते आणि कसा वागतोय ते. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आता शांत व्हा, एकदम शांत व्हा, काहीही बोलू नका असं म्हणून सायली आता विमलला आवाज देते आणि म्हणते, जरा कांदा चिरून ठेवताय का? मी 10 मिनिटात आलेच हा रूममधून. तेव्हा विमल म्हणते, पण सायली ताई, कोणीही जेवणार नाहीये ना, मग काय करायचं? तेव्हा सायली आता विमलच्या हातात घेते आणि म्हणते, मी बरं कुणाला उपाशी पोटी अशी झोपून देईल, कारण मी अशी हार मानलेली नाही अजून. विमलताई अशी हार मानणारही नाही. आता तुम्ही कामाला लागा, मी आले 10 मिनिटात असं म्हणून सायली तेथून जाते. तेव्हा अर्जुन सायलीकडे अजून पाहतच राहतो, कारण त्यालाही आनंद होतो की घरचे कितीही वाईट वागले तरी सायली चांगलेच वागते. आता दुसरीकडे सगळे जण म्हणजे सुमन आणि त्याचबरोबर नागराज रविराज हे अजूनही प्रतिमा शेजारीच बसलेली असतात. ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते. सर्वांना एकच काळजी असते की कधी एकदा ती शुद्धीवर येईल, परंतु त्या तिघांच्याही डोक्याला दुसरं टेन्शन असतं. ते म्हणजे इकडे या प्रियाचं कारण. प्रिया आता 7 वर्षांसाठी जेलमध्ये गेलेली असते आणि हे जर प्रतिमाला समजलं तर ती उगीचच अजून हायपर होणार. या विचाराने रविराज विचार करतो. सगळेजण आता फक्त एकमेकांकडे पाहतात आणि प्रतिमा शुद्धीवर कधी येते याची वाट पाहत असतात. त्यानंतर नागराज सर्वांना म्हणजे सुमन आणि रविराजला सुचवतो की तिथे आपण जेव्हा कोर्टात गेलो तिथे नक्की काय घडलं हे प्रतिमा वहिनीला विचारू नका, कारण नंतर तिला आठवत नाही काही मग आणि उगीचच तिला त्रास होईल. मग असं जेव्हा तो आता म्हणतो ना, तेव्हा मात्र रविराज त्याच्याकडे बघतच राहतो. त्यावेळी सुमन म्हणते, हो मलाही असं वाटतंय, कारण तुम्हाला सांगू वहिनींना आठवत नाही आणि मग त्यांनाच त्रास होत असतो. त्यामुळे आपण तो विषय अजिबात काढायचाच नाही आणि मला कसं वाटतं आपण हा विषय टाळलेलाच बरा. तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो, एक्झॅक्टली मलाही हेच म्हणायचे. तेव्हा मग या दोघांच्या बोलण्यावरून रविराज म्हणतो, बरं ठीक आहे. त्यानंतर आता लगेचच प्रतिमासुद्धा उठते. ती शुद्धीवर आलेली असते, त्यामुळे आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तेव्हा वहिनी तुम्हाला कसं वाटते आता असं सुमन विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते, बरं वाटते. त्यावेळी रविराज म्हणतो, अगं खूप गाढ झोप आली होती तुला ना, आणि म्हणूनच तुला उठवलं नाही, पण बरं वाटते ना ग तुला आता असं रविराज विचारतो. प्रतिमा म्हणते हो. त्यानंतर प्रतिमाच्या लगेच लक्षात येतं की कोर्टामध्ये निकाल काय लागला आणि ती त्यात तिघांनाही विचारते आणि तिघांच्याही चेहऱ्याकडे पाहते की कुणीतरी काहीतरी उत्तर देईल, पण कुणी काहीही बोलत नसतं, कारण प्रतिमाला जर समजलं प्रियाला 7 वर्षांची जेलची शिक्षा झाली आहे तर होणार काय आणि प्रतिमाला उगीचच धक्का बसेल. या विचाराने तिघेही एकमेकांकडे पाहतात. तेव्हा रविराज तो विषयच टाळतो आणि म्हणतो, प्रतिमा तू थोडा वेळ आणखी आराम कर, आपण बोलूयात ना, आपण नंतर बोलू असं म्हणून तो टाळतो. त्याचवेळी प्रतिमा म्हणते, अहो तुम्ही मला का टाळताय, असं नंतर का बोलायचा, आत्ताच बोला, मी ठीक आहे. अहो सांगा ना काय झाले नक्की कोर्टात. इकडे सायली आता फ्रेश होते आणि आरशासमोर जाऊन उभी राहते. त्याचवेळी अर्जुन तेथे येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला घट्ट पकडणार असतो.
तेव्हा सायली म्हणते, हो काय करताय तुम्हाला भलत्या वेळेला भलतं सुचत हो मग त्यावेळी अर्जुन म्हणतो की मी काय केलेय आता तेव्हा ती म्हणते, हो कोणी बघेल ना दरवाजा उघडा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांबा मी दार बंद करून आलो. ती म्हणते काही गरज नाही त्याची कारण मला खाली जाऊन ना सर्वांसाठी स्वयंपाक करायचा आहे. मग आता तो म्हणतो नाही नाही हा आज आपण केस जिंकलो आहोत अगदी छान वातावरण आहे बाहेर बघ किती थंड वारा सुटलाय आणि अशावेळी स्वयंपाक करण ही अगदी भलती गोष्ट आहे. मग आता मी जे म्हणतो ना तेच करेक्ट आहे असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, अहो जरा धीर धरा कारण आजच्या दिवशी तरी मला कुणाच्याही जेवणाच्या अशा वेळा चुकवायच्या नाहीयेत. मी आलेच हा असं म्हणून ती जाणार असते. तेव्हा अर्जुन म्हणतो पण कुणाला आजच्या दिवशी जेवायचं नाहीये ना तू उगीच कशाला हट्टेपणा करतेस. तेव्हा सायली म्हणते, प्रश्न फक्त जेवणाचा नाहीये तर सगळ्यांची मनस्थिती ठीक करण्याचा आहे. कारण आता अश्विन भाऊजी जे काही वागले त्या बाबतीत तर आपण काहीच करू शकत नाही बरोबर. पण प्रियाचा खरा चेहरा कळल्यामुळे सर्वांना जो त्रास झालाय जो धक्का बसलाय त्यांची तर काळजी घ्यायलाच हवीकडे. आता प्रतिमा विचारते, मला सांग ना सुमन अर्जुन केस जिंकला ना आपला. तेव्हा सुमन अगदी काळजावर दगड ठेवत म्हणते, हो वहिनी जिंकला केस. अर्जुन आणि साक्षी शिखरेला खुनाबद्दल जन्मठेप सुद्धा झाली असं म्हटल्याबरोबर प्रतिमाला खूप खुश होते. मग आता ती म्हणते, अरे बापरे ही केवढी आनंदाची बातमी आहे असं म्हणून प्रतिमाला खूपच आनंद होतो. पण सर्वांचे चेहरे पडलेले तिला दिसतात त्यामुळे ती एकदमच गप्प होते आणि विचारते काय झालं तुम्हाला अहो तुमचे चेहरे असे का पडले आहेत. तेव्हा रविराज खरखर सांगून टाकतो की आपल्या तन्वीला सुद्धा 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. प्रतिमा हे ऐकून प्रतिमाला आता प्रचंड असा धक्का बसतो आणि ती विचारते काय. तेव्हा सुमन काळजावर दगड ठेवत सांगते, हो वहिनी अहो आज कोर्टामध्ये काय काय घडलं हे सगळं काही आता सुमन सांगू लागते. मग आता अर्जुनने कशा प्रकारे स्टेटमेंट केलं आर्ग्युमेंट केलं त्याचबरोबर प्रियाला बरोबर तिच्या कर्माची शिक्षा दिली हे सगळं काही सांगते. आणि ती कोर्टामध्ये आजपर्यंत फक्त खोट आणि खोटच बोलत आली. मग आता हे सगळं सांगितल्यानंतर प्रतिमाला विश्वासच बसत नाही की ही प्रिया एवढं खोट बोलू शकते. ती म्हणते, हे सगळं काय होऊन बसलं आता. तेव्हा रविराज म्हणतो, आपल्या तन्वीने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे. प्रतिमा असं म्हणून बिचाया रविराजच्या मनातील दुःख आता लपून राहत प्रतिमा समोर